बुद्ध जयंतीनिमित्त देगाव चाळ येथे घेण्यात आले विविध कार्यक्रम। याबाबत सविस्तर बातमी अशी की, तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या 2569व्या जयंतीनिमित्त नांदेड शहरातील देगाव चाळ येथील प्रज्ञा करुणा विहार येथे बुद्ध जयंतीनिमित्त दिवसभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। दिनांक 12 मे रोजी सायंकाळी 5 वाजता भिक्खू संघासह बौद्ध उपासक, उपासिका, बालक, बालिका यांच्या उपस्थितीत अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। बुद्ध जयंती निमित्त दिनांक 12 मे रोजी सकाळी 10 वाजता प्रज्ञा करुणा विहारासमोर ज्येष्ठ उपासक नामदेवराव थोरात यांच्या हस्ते पंचशील ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले। तसेच यावेळी सामुदायिक वंदनेचा कार्यक्रम घेण्यात आला। त्यानंतर गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला। दुपारी 12 वाजता भोजनदानाचा कार्यक्रम पार पडला। त्याचप्रमाणे सायंकाळी 5 वाजता लेझिम पथक, पंचरंगी ध्वज आणि विविध देखाव्यांसह मिरवणूक देगाव चाळ येथून निघून नल्लागुट्टा चाळ, आंबेडकर मार्गे सोमेश कॉलनी, कलामंदिर वरून वजीराबाद चौरस्ता आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून ही रॅली मार्गक्रमण करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ रॅलीचा समारोप करण्यात आला। यावेळी मुलींच्या लेझिम पथकाने लक्ष वेधून घेतले होते। या कार्यक्रमाला नामदेवराव थोरात, भगवान येवले, रमेश गोडबोले यांची प्रमुख उपस्थिती होती। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन आयोजक सुभाष लोखंडे यांनी केले। बुद्ध जयंतीच्या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने बौद्ध उपासक उपासिका तसेच बालक बालिका यांची उपस्थिती होती। पंचरंगी धम्मध्वज को सलामी देंगे, सलामी दो। जय हिंद, जय हिंद, जय हिंद। संगम नमामि, नमो तस्सै भगवतो अरहतो सम्मा, नमो तस्सै भगवतो अरहतो सम्मा, भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि, द्वितीयंपि बुद्धं शरणं, द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि, द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि, तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि, तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि, सिक्खापदं समादयामि, आदिन्नदाना वेरमणि, सिक्खापदं समादयामि, सिक्खापदं समादयामि, मुसावादा वेरमणि, सिक्खापदं समादयामि, शूलापदं समादयामि, सब्बपाकशाकं शासनं साधु साधु साधु।
सर्वप्रथम तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या 2569व्या जयंतीनिमित्त सर्व बौद्ध बांधवांना मी शुभेच्छा देतो। आज देगाव चाळ प्रज्ञा करुणा विहार या ठिकाणी महामानव तथागत भगवान गौतम बुद्ध यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येत आहे आणि त्या निमित्तानं वेगवेगळे विविध कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आले आहेत। यामध्ये झेंडावंदन, त्याचप्रमाणे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार या ठिकाणी करण्यात आलेला आहे। त्यानंतर आनंदराव हटकर यांच्या मुलीच्या वाढदिवसानिमित्त सर्व NTC मिल परिसरातील सर्व बौद्ध बांधवांसाठी, सर्व नागरिकांसाठी या ठिकाणी अन्नदानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे। त्याचप्रमाणे सायंकाळी ठीक 5 वाजता तथागत भगवान गौतम बुद्धांची भव्य अशी मिरवणूक या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली आहे। आमच्या वार्डातील सामाजिक कार्यकर्ते आयुष्यमान सुभाष लोखंडे हे गेल्या 15 दिवसापासून या ठिकाणी परिश्रम घेत आहेत। वार्डातील भीमजयंती मंडळ, प्रज्ञा करुणा विहार समिती, सर्व युवक या ठिकाणी त्यांच्या माध्यमातून भव्य अशी मिरवणूक निघणार आहे। त्या मिरवणुकीमध्ये लेझिम संघ गेल्या 15 ते 20 दिवसापासून त्यांचा जो प्रॅक्टिस आहे ती चालू आहे, त्याच्या माध्यमातून त्याचप्रमाणे भिक्खू संघ सुद्धा यामध्ये सहभागी होणार आहे। आकर्षक अशी सजावट करून भव्य अशी धम्म मिरवणूक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी जाणार आहे। वार्डातील सर्व नागरिकांनी या सर्व कार्यक्रमांचा लाभ घ्यावा, या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हावं अशी मी या ठिकाणी विनंती करतो। धन्यवाद। जय भीम। सर्वांना जय भीम। महाकारुणिक तथागत गौतम बुद्ध यांच्या 2569व्या जयंतीनिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा। प्रज्ञा करुणा विहार याच्या माध्यमातून गेल्या अनेक वर्षापासून सामाजिक उपक्रम आपण राबवित आहोत। आजचा उपक्रम म्हणजे तथागत गौतम बुद्ध यांच्या जयंतीच्या संदर्भाने आहेत। आज प्रथमतः पंचशील ध्वजारोहण झालं, त्यानंतर वार्डातील जे गुणवंत विद्यार्थी आहेत त्यांच्या मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। त्यानंतर आपल्या इथले युवक इंजिनियर आनंदराव हटकर यांच्या मुलीचा वाढदिवस व बुद्ध जयंती निमित्त सर्वांसाठी अन्नदान परिसरातील सर्वच लोकांना चुलबंद अवतान आहे, त्याचा लाभ घ्यावा। त्यानंतर संध्याकाळी 5 वाजता भव्य अशी धम्म मिरवणूक आहे, ज्यामध्ये नाही काय आदरणीय भंतेजी, लेझिम पथक, पंचशील ध्वज 50 आणि नामफलक असे सुविचाराचे 50 असे भव्य नाही का धम्म मिरवणूक आहे तथागत गौतम बुद्ध यांच्या जयंतीचे औचित्य साधून। यामध्ये आपण परिसरातील सर्वच नागरिक यामध्ये सहभाग शुभ्र वस्त्र प्रदान करून राहणार आहेत आणि याला आवाहन करतो की आपण जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहो। माझ्या संघ आताच रमेश भाऊ गोडबोले, नगरसेवक प्रतिनिधी भगवान मामा येवले, तसेच आदरणीय नामदेवरावजी थोरा साहेब यांच्या मार्गदर्शन व यांच्या सोबत राहून सर्व भीमजयंती मंडळ, प्रज्ञा करुणा विहार समिती व महिला मंडळ, युवक यांच्या सर्व सहकार्याच्या माध्यमातून हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे आणि सर्वांचं सहकार्य लाभत आहे। संध्याकाळी खूप मोठ्या प्रमाणे भव्य मिरवणूक निघणार आहेत, आपणही त्यामध्ये सहभागी व्हावं एवढं बोलून मी माझे शब्द संपवतो। जय भीम, जय भारत। जय भीम। मी दीक्षा प्रकाश गसभारे, वर्ग 10वा, आता या वर्षी 10वीत गेलेली आहे। या वर्षी मला 9वी मध्ये 87.5% मार्काने मी 9वी उत्तीर्ण झाले आणि तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या जयंती निमित्त आज प्रज्ञा करुणा विहार या ठिकाणी 10वी व 12वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला। त्याचबरोबर वर्गामध्ये जे पहिला, दुसरा आणि तिसरा क्रमांक यांनी पटकावलेला आहे त्यांचा देखील सत्कार करण्यात आला। त्यामध्ये मी देखील एक विद्यार्थिनी 9वी मध्ये प्रथम आलेली होते। या ठिकाणी प्रज्ञा करुणा विहार या ठिकाणी तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या जयंती निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते आणि त्यामध्ये हा देखील एक कार्यक्रम होता। 12वी विद्यार्थ्यांचा आणि 10वी विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला। एवढेच बोलते, धन्यवाद। आम्हाला या ठिकाणी बक्षीस म्हणून एक रजिस्टर, पेन आणि फाईल देण्यात आली। सर्व विद्यार्थ्यांना हे पारितोषिक मिळालेलं आहे।
सर्वांना तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या जयंती निमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा. जय भीम. आकाशातला